आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आम्ही आता चालू आहे CSTला. भावाला कपडे घ्यायचे आहेत. आता फ्लोरा फाउंटेनला चाललो याला कपडे घ्यायला. आपला एक नवीन ट्रिपचा ब्लॉग पण येणार आहे म्हणून आपण कपडे घेतोय. घालायला काय कपडे बस आम्ही आता बिना तिकीटचं चाललो आणि आमच्याकडे कायच नाही. पकडला का तिघांना फाईन ना. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो, आपण पोहोचले CSMT स्टेशनवर. कुठे जायचं आता? मित्रांनो, आता मी चाललो इकडे. काय फोटो काढत असले. सिद्धेश बोललेला चांगले चांगले आहेत कपडे. कुठे आहेत? चांगले होते पण एके साईजचे नव्हते. नाही, आणि जो मला कलर पाहिजे तो पण नव्हता तिकडे. एकदम सिनेमॅटिक आहे ना, हळूहळू आम्ही इथे एक सिल्वर वर पकड जरा. हा सिद्धेश नेते आम्हाला कुठेतरी कपडे बघायला, पण त्याला पण माहित नाही नक्की कुठे आहेत ते. खायचं काय? तर घरी येताना काहीतरी खाऊ. आलेलो आता. किती वेळ थांबू माहीत नाही. जोपर्यंत कपडे भेटत नाही चांगले दोन. आता पण तसं म्हणजे घेणार नाही, फक्त बघायला आले असं वाटतंय मला तरी. कोणत्या मार्केटमध्ये चाललो ते सांग. हां, कुठला? फ्लोरा फाउंटेन ना. फ्लोरा फाउंटेन मार्केटमध्ये चाललं. ते आम्हाला खूप फॉरेनर भेटलेत. हे मरीनला जायचं आहे ना, नको ऊन आहे जाम ना. नाही तर तिकडे पण तुम्हाला एक फिशिंग रॉड आला असतो. बॅगीत आहे माझ्याकडे फिशिंग रॉड आहे, पेनवाला. कुठे आहे रे? इथून बाहेर हो ना. आणि हे खूप म्हणजे ही चांगली जागा आहे. एरियाचं नाव पाहिजे. एरियाचं नाव हुतात्मा चौक काहीतरी नाव आहे. कोर्टाचं वाटतं सगळं. हे सर्व बहुतेक आहे ना कोर्ट वाटतात, पण हे जुन्या जमान्यातली घरं आहेत. जी अजून पण तशीच ठेवलीत लोक विचारांनी. श्रावण, तुझ्या साईजची आहे का नाही? गंदा हुआ है, क्या बोलते? काय झालं, आवडली का नाही? नाही, ते कपडे वापरलेले आहेत, म्हणजे त्याला सर्व डाग बिग लागले आहेत. बटन तुटलेले. बटन तुटलेले. तो बोलते लावून देईन, पण ते शेवटी वापरलेले आहेत अगोदर कुणीतरी आणि ते विकतायत आम्हाला. आणि कपडा पण एकदा बरोबर नव्हता. कलर वगैरे पण मला काय आवडला नव्हता. अरे बघ, त्यापेक्षा ना चर्चगेटला चांगले असतं त्या फेसला. ते असे म्हणजे कपडे असे वापरलेले असं मला वाटत नाही. बरी क्वालिटी खराब असते थोडी. इकडे पण तेच हाल असेल. इकडे बहुतेक सर्व यूज केलेले कपडे असतात म्हणून ते स्वस्त विकतात. असू पण शकतं असं. हां, असू पण शकतं. असू शकतं तसं, काय सांगता येत नाही. सर्वच दुकानामध्ये विकत नसतं. पोलीस बिलीस बघतात सर्व आम्हाला, पण काय मग कपडे कंपनी ते जे हे विकतात ना, ते प्रोडक्ट इकडे येतात असं आहे. जे म्हणजे ज्या कपड्यांमध्ये फॉल्ट येतं ना, असं म्हणजे स्टिचेस बिचेसमध्ये फॉल्ट येतात ना, ते कपडे इकडे येतात विकायला.
मला इकडे ना जजेस खूप भेटत आहेत. म्हणजे ते अर्जुन आणि सायलीची सिरियल तुम्ही जर बघत असाल तर त्यात जो ॲडव्होकेट अर्जुन आहे ना तो इकडे आहे. बघा इकडे जर्सी टी शर्ट विशर्ट सर्व भेटेल तुम्हाला. आम्हाला काय मित्रांनो इकडे कपडे आवडले नाही, सर्व वापरलेले वाटतात, थ्रिफ्टेड आहेत म्हणजे सर्व. पण आम्ही चाललो आहे तिकडे चर्चगेटला. FS काय FSच ना मित्रांनो, आम्ही FSला आलो आहे. तुम्हाला दिसत असेल समोर. आणि काय घ्यायचं नाही रे, मी काय असं घेतली नाही ते इकडे ब्लॉग बनवायचा होता म्हणून आणला तुम्हाला. स्टाईल वाले ट्रिमर किती काका आहे आम्हाला येडा बनवत होता. आम्हाला बोलतो 1250 ची पॅन्ट. आता तुम्हाला तो आम्ही काका दाखवलेला ना, तो आम्हाला येडा बनवत होता. आम्हाला एडी बनवायलाच बघतात दुकानवाले इकडे. डायरेक्ट 1200-1300 रुपये बोलतात आणि येतात 400-300 पर्यंत पण येतात. पण बोलायची किंमत 1200-1300 रुपये. कुणाचं प्रमोशन करून देऊया ना, एक जीन्स पॅन्ट घेऊ फुकट. जिथून घेऊ तिथेच. इकडे पहिल्यांदा जर येत असणार ना तर कुणाला तरी एक्सपिरियन्स लोकांना घेऊन या. आणि इकडे सांगण्याची किंमत खूप आहे. पहिलेच 1200-1300 असं तुम्हाला सांगतील. आणि असं पण आहे की ब्रँड कपडे आहेत, ओपन असतात कुठले पण. खूप बनवतो तिकडे. हां येडे बनवतो. त्यांचा प्राणी आला चला साऊथ आफ्रिकावरून कुठे आलाय बोलतो. नेपाली नाही एडा, सायबेरियनच की. चायनीज एक प्लेट जंगलातून पळून आलाय तो. लोक बनतात एस्थेटिक, मोठी मोठी दिसतात ना, ते इकडूनच बघ ना. ही फायनल केली आता दाखवशी. त्यांचे आम्हाला 1200 रुपये सांगितलेले, पण आम्ही खूप कमी करा बघितलं 350-300 पर्यंत, पण काय देत नाही तो. पण घेतली शेवटी 400 रुपयाला. बघा ह्या दोघां मुलं घ्यायला लागले. आणखी बोलते मला आम्हाला सोबत आणलं होतं काहीतरी, हे बोलतंय. मला तरी वाटतंय शॉर्ट होणार आहे. बरोबर आहे ना. दुकानात जाऊन घालत्या लागलाय ना, परत डाग लागला घेणार राहायचं. अरे याच्यावरच घाल बोलते मी या पॅन्टवर. तुला आतमधलं कोण काढायला सांग. तुम्हाला नाही परत आणत की रिटर्न घ्यायला. यांना भीती वाटते की यांना परत रिटर्न घ्यायला. तरी तू पण पिशवी कुठे आता. मी चाललो घरी, कंटाळलो खूप. 2ला आलता ना. नाही 2ला आम्ही इकडे पोचलेलो CSMTला. फाउंटेन मार्केटमध्ये गेलो पहिला. तिकडे पण काय भेट मला एकच घ्यायची होती, पण मनाला एक पण पटली नाही कुठे. शेवटी इकडं आलो आणि इकडे मग पूर्ण सर्व बहुतेक 150 दुकानं होती. हे काय बोलला तो दुकान नंबर काय बोलला. 139 ना. हां दुकान नंबर म्हणजे 150 दुकान असतील जवळजवळ. त्यातून आम्हाला एका दुकानात फक्त एक पॅन्ट आवडली, ती घेतली आज. अरे आजा ना, पूरा ब्लॉग मध्ये यायला बघता. तो बोलतो हम लोग को नहीं लेगा क्या ब्लॉग में. तर स्टेशनला आलो आणि परत आम्ही बिना तिकीटच जाणार आहोत. आले आता त्यांच्या बाजूने आणि मी वेगळ्या बाजूला. कल्याणला जाईल आणि मी योगेश्वरला चाललो आता. चल.